हाय हॅलो नमस्कार मैत्रिणींनो, मी प्रिया. माझ्या नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे. सगळ्यांसाठी युनिक काय ते घेऊन येऊ का. छान असं इथं बघा शिल्लक राहिला कसं साडी असते ना, त्यातलं मी आज छान असा कपडा घेतलेला आहे बघा. तुम्ही प्लेनवाले पट्टी घेतली तर चालेल किंवा डिझाईनची वगैरे घेतली चालेल. इथं बघा मी डिझाईनची घेतलेली आहे. ह्याची आपण मोठी पट्टी काढून घेणार आहोत. हा एक घेतलेला आहे आपण कपडा. आणि हा बघा टी शर्ट असं जुनं झालेलं टी शर्ट असते तर आपल्याला प्रश्न पडतोय बाबा काय करायचं. तर ह्याचा छान असं उपयोग करू ना, काहीतरी आपण युनिक करा म्हणजे छान असे इथं न्यूजपेपरचा एक आकार आपण कट करा. मग जसं पाहिजे तसं तुम्हाला आकार कट करा. आकार कट करून आपण छान असं बघा टी शर्टचं आपण छान असं बघा एकदम डोरमेट शिवायचं. युनिक काय तर डोरमेट छान असं फुलाच्या आकाराचं मी तुम्हाला शिवून दाखवणार. एकदम सोपं आहे. एवढेच दोन साहित्य घेतलेले आहेत आणि एक न्यूजपेपर घेतलेलं आपल्याला ते आकार काढण्यासाठी. एवढंच साहित्य घेतलेलं आहे. खूप छान डोरमेट तुम्हाला मी कटिंग पहिले करून दाखवणार. कटिंग करून मग स्टिच वगैरे कसं करा सांगितलं. डिटेल व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणि व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. मग एकदम सोपा छान व्हिडिओ आवडला इतरांनी शेअर करा. म्हणजे जे कोणाला यूज असेल बाबा त्याला खूप गरज असेल अशा व्हिडिओची ते नक्की ट्राय करतील. आणि बघा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. बघा छान असं बघा इथे घेतलेलं न्यूजपेपर हा घेतलेला बघा टी शर्ट. असं टी शर्ट छान असं बघा. आपल्याकडे जुने झालेले टी शर्ट असतात ना, आपण काहीतरी आपण किचनसाठी वगैरे किंवा लादी वगैरे पुसण्यासाठी असं घेतो ना, तर त्याचाच मी हा असा घेतलेला बघा टी शर्ट. तर याचा छानच उपयोग करायचा. तुम्हाला पहिल्यांदा न्यूजपेपरवर तुम्हाला आकार कट करून दाखवते, मग आपण टी शर्ट. आता बघा हा न्यूजपेपर घेतलेला आपण डबल घडी करून घेतलेले आहे. बंद बाजू ह्या साईडला ठेवलेले. आता बघून घ्यायचं तुम्हाला सांगते मेजरमेंट. हो का 2.5-3चं हे आपण रुंदी घेतलेली, 3ची उंची घेतलेली आहे बघा, 6ची उंची घेतलेली आहे. आणि हे बघा असं आपण चौकोन करत जसं ब्लाऊज चौकोन करून घेतलेला आहे. आणि इथं आपण जसं पाहिजे तसं तुम्हाला पान आकार द्या, कुठला पण आकार द्या. इथं असं मी खालच्या साईडने गोलाकार देणार आहे. असा गोलाकार देऊन घ्यायचा. हा बघा आपला गोलाकार असा बघा देऊन घेतलेला आहे. हा गोलाकार द्यायचा. इथनं गोलाकार देऊन असा आतल्या साईडला थोडंसं घेतलं तरी असा चालेल. आता तुम्हाला कट करून दाखवते. हा असा आकार आपण कट करून घेतला. तसं ह्या आकार आपण हा आकार आपण कट करायचे. हा आकार आपण कट करून घेऊया. हा बघा घेतले टी शर्ट. आता काय असं आहे, हा जाडसर टी शर्ट आहे बघा, एकदम जाडसर आहे. त्यामुळे ह्याला अस्तरवर घेतलं नाही. जर तुम्ही एकदम पातळ असा ब्लाऊजचा वगैरे कपडा घेतला ना, तर तुम्ही जर अस्तर पण घेऊ शकता. असं ठेवून म्हणता आपण कट करून घेऊया. बघा हा आकार आपण कट करून घेतलेला, तसं अजून कट करून घेऊया पाकळ्या मस्तपैकी. हे बघा अशा पाकळ्या आपण कट करून घेतलेल्या आहेत. आता अशा पाकळ्या कट करून घेतलेल्या बघा. जेवढं लागतं तेवढ्या अशा कट करून घ्यायच्या. अशा लावण्यासाठी बघा मस्तपैकी छान अशा पाकळ्या आपण करून घेतलेले. कट करून घेतलेले तो कशा मस्तपैकी छान अशा पाकळ्या आपल्या कट करून झालेले आहेत. आता हे घेतलेले बघा आपण जो घेतलेला जसा पाहिजे तसा तुम्ही घेतला तरी चालेल. हा घेतलेला बघा मी असा डिझाईनचा. आता ह्याची आपण पट्टी काढून घेऊया. पट्टी म्हणजे आपल्याला बोट लावण्यासाठी आपण त्यासाठी घेतलेली आहे. आता ओळखीची कितीची पट्टी लागते ना तेवढी अशी घ्यायची. बारीक मोठी पाहिजे तेवढी अशी घेतली चालेल. आपण इथं 2ची पट्टी काढून घेऊया. रुंदी घेतलेला हा कपडाचा कपड्याची ओकायची. इथनं उंची बघायची 2 इंच घेतलेले आहे. रुंदी अशी भरपूर काढणार, कारण आपल्या जेवढ्या पाकळ्या केल्या तेवढ्या सगळ्यासाठी आपण गोटपट्टी लावणार आहोत. त्यासाठी घेताना जास्तच घ्यायचं आणि आपण कट करून घेऊया पट्टी.
ओके आता हे पण घेतलेली आहे पट्टी, तर ते एवढंच घेतलेली आहे बघा पट्टी. जरी जेवढं पकडायला घेतलं तेवढंच लागणार, तर पुढे तुम्हाला लागलं तर आपण अजून घेऊया. तर चला आपण स्टिच वगैरे कसं करायचं एकदम डिटेल तुकडे व्यवस्थित आपण असे सगळे तुकडे घेतले. जरी हो का आता तुम्ही इथं जरी जाड वगैरे घ्यायचं असेल ना, तर तुम्ही इथं अस्तर वगैरे पण लावून घेऊ शकता किंवा ठिक्याच्या गोणीचा वापर पण केला चालेल. पहिले तुम्ही ठिक्याच्या गोणी आत गळ्याखाली अस्तर घाला आणि नुसतं असं स्टिच वगैरे करू घ्या. मग आहे असं पण गोट लावणार किंवा तुम्ही वरच्या साईडनं पण अस्तर ठेवून मग स्टिच करून आतल्या साईडला पलटी करून पण असं पण करू शकता. मग मधल्या गॅपला पण एक गोल सर्कल कट करून लावणार. ते पुढे सांगतेच तसं पण केलं तरी चालते, पण तुम्ही गोटपट्टी लावणार आहे. त्यामुळे आता बघून घ्यायचं. हा घेतलेला कपडा हा एका साईडनं आणि ह्या साईडनं आतल्या साईड फुल करायचा आणि ह्याच्यावर आपण स्टिच करून घेऊया. पहिले व्यवस्थित असं स्टिच करून घ्यायचं. मग पुढे तुम्हाला सांगतेच ते जोडायचं वगैरे कसं. बघा ह्या साईडने एकदा ह्या साईडने एकदा असं ठेवायचं जोडून पूर्ण पट्टीला असं करायचं किंवा डायरेक्ट पण लावतं चालते, पण इकडे तिकडे सरकतं ना चालेल. शेवटपर्यंत शिलाई केली. शिलाई करून की छान असं गोटपट्टी आपली तयार झालेली आहे. जेवढे तुम्हाला बारीक मोठी लागते तेवढी अशी घेतली तरी चालेल. आता बघा चौका इथं पाकळ्या घेतल्या तुम्हाला दाखवते. असे घेतलेले आहेत पाकळ्या. ह्या जेवढं तुम्हाला बारीक मोठी पाहिजे तेवढं असं घ्यायचं. आता बघून घ्यायचं तर किती घेतलेले आहेत पाकळ्या. 3, 6, 7, 8 पाकळ्या घेतलेल्या आहेत आपण. तर तुम्हाला सांगते काय करायचं. ही एक पाकळी घ्यायची अशी, म्हणजे आपण कट केलेला आकार घेतलेला आहे ते व्यवस्थित. हा घ्यायचा कपडा. हा बघा आपण आता सरळ बाजू बाहेरच्या साईडला उलटी बाजू आतल्या साईडला करून आपण मधून स्टिच करून घेतले. म्हणजे हे काय केलं पट्टी तयार आपल्याला झटपट येण्यासाठी. ओके आता हे ह्या साईडनं ह्या साईडनं असं आपण आता लावून घेऊया एक साईड. जसा तुम्हाला पाहिजे तसा आकार घेतला तरी चालेल. इथं मी कट केलेला आहे. आता व्यवस्थित असं सरकवायचं बघा. जसा आहे आकार असा आपण ह्याच्यानं स्टिच करून घेऊया एकसारखं. असं व्यवस्थित सगळ्या पाकळ्या छानपैकी करून घेणार आहोत. तिथं पान आकार घेतला तर चालेल, जसा पाहिजे तसं तुम्ही वेगळा आकार चालेल. आता बघा ह्याच्यानं करून घेतलेली आहे शिलाई. आता आपण दुसरं घेऊया. बघा दुसरं पण पाकळी घेताना अशीच घ्यायची. सरळ बाजू वरच्या साईडला ठेवली, त्यात खाली बरोबर अशी पाकळी घालायची. जसं त्या पाकळीला आपण शिलाई केली तशी ह्याला पण करून घ्यायची. फक्त हा आकार आहे ना गोल व्यवस्थित फिरवायचं, म्हणजे जेणेकरून आपला आकार आहे याचा आला पाहिजे. आकार म्हणजे ही गोटपट्टी अशी आपण फिरून घ्यायची ना. कपडा पण असा म्हणजे आपला आकार येतो एकसारखा.
व्यवस्थित असं सारायचं ह्याच्यानं करून घ्यायचं. जरी तुम्ही अस्तर इथं वगैरे वापरत चालेल किंवा आता मी टाकलं टी शर्ट, तुम्ही कशाचाही दुसरा कपडा घेतला तरी चालेल. तुम्ही अस्तर वगैरे वापरून म्हणलं तर छान असं बघा ब्लाऊज त्याच्या रंगीरंगी म्हणलं तर करता येतं. तुम्ही रंगीबेरंगी पण घेऊ शकता. चला तर दुसरी पाकळी घेऊया. घेताना आपण बरोबर एकसारख्याच पाकळ्या कट करून घेतल्या. म्हणजे हे का घेताना आपण कुठल्या आकार करताना न्यूजपेपरचा वापर करायचा, म्हणजे काय सगळं आकार एकसारखं येतं. दोन्ही साईडने व्यवस्थित येते का बघून घ्यायचं. हे बघा सगळे असे आपण गोट लावून घेतलेले हो का. मस्तपैकी छान असं गोट लावून झाले की नाही मस्तपैकी भारी हो का. सगळ्या पाकळ्यांना असं छान असं पण का गोट लावून घेतलेले बघा. मस्तपैकी छान अशा पाकळ्या तयार झाल्या की नाही, भारी वाटते का नाही. पुढे तुम्हाला सांगते काय करायचं. आता सगळ्या पाकळ्या आपण आता जोडून घेऊया. आता जोडताना बघा काय करायचं. ही एक पाकळी अवकाशी ठेवायची, त्याच्या बघा दुसरी पाकळी अवकाशी व्यवस्थित ठेवायची. व्यवस्थित ही आकारात अवकाशी ठेवायची. ही बघा ठेवलेली हो का अशी व्यवस्थित अवकाशी ठेवायची. ह्याच्यानं आपण स्टिच करून घेऊया. शिलाई लॉक करून घ्यायची. काय एक करून घेतलेले तशीच आपण दुसरी करून घेऊया. दुसरी पाकळी अशीच लावायची. तर बरोबर ती लावली तशी लावायची. सगळ्या एकसारख्या पाकळ्या अशा आपण लावून घेणार आहोत. हे लावले तसे आता दुसरे आपण असे लावून घेऊया. सगळे व्यवस्थित अशा पाकळ्या पण लावून घेणार त्याच्यासारख्या. बघा अशी लावून घेतलेली आहे. आता ही पाकळी शेवटची अशी लावून घ्यायची ह्या इथंच बरोबर. पाकळी लावली ही अशी आपण जोडून घेऊया. आता पाकळी बघा एकसारखी अशी जोडून घ्यायची. ही पाकळी याच्यावर ठेवायची आणि अशी जोडून घ्यायची. पाकळी बरोबर ह्याच्यावर अशी ठेवायची आणि जोडून घ्यायची एकसारखी.
का मस्तपैकी छान अशी का आपली ही तयार झालेली पाकळी घेतो का. आता आपण तो गोल सर्कल एवढ्या मेजरमेंटनं लावून घेऊया. हे मेजरमेंट बघून घ्यायचं किती लागते तेवढं, आणि असं आपण त्याला सर्कल एक लावून घेऊया मस्तपैकी छान असं. आपण सर्कल असं कट करून घेतलेलं आहे बरोबर. हे मेजरमेंटने एवढं आपण लावून घेणार आहोत. घेताना नको एवढं असं माप घेतलं तरी चालेल टेपने. मी असं घेतलेलं तरी बघून घ्यायचं. हे बघायचं घेताना डबल घेतलेला जसं पाहिजे तसं तुम्ही रंगाचा घेतलं तर चालेल. आपण ह्याला पहिल्यांदा स्टिच करून घेऊया व्यवस्थित, आणि एका साईडने जरा ओपन ठेवणार तिथून बाहेर काढण्यासाठी आपण. पूर्ण राऊंड व्यवस्थित स्टिच करून घ्यायचं आणि एका साईडने जरा ओपन ठेवूया. आता बघा पूर्ण राऊंडला आपण स्टिच करून घेतलं, एका साईड ओपन ठेवलं. इथं सगळं एक्स्ट्रा साईडचा आपण कट करून आता हे बघा आपण हे करून घेतलेलं आहे. आपण आता एका साईडनं बाहेर काढून घेऊया. आता बाहेर जिथं ओपन ठेवलं तिथं आपण बाहेर काढून घेऊया व्यवस्थित असं एकसारखं कसं बाहेर काढून घ्यायचं. बघा आता हे बाहेर काढून घेतलेलं आपण पूर्ण राऊंडला स्टिच करून घेऊया व्यवस्थित असं बाहेर काढायचं, त्याच्यानं स्टिच करून घ्यायचं. छान असे आपण स्टिच करून घेतलेले सर्कल. तर आपण काय करायचं हे बघायचं. मग व्यवस्थित हे असं ठेवायचं आणि हे असं बरोबर ह्याच्यावर ठेवायचं. आपण जोडून घेऊया. मग व्यवस्थित असं हे ठेवायचं आणि ह्याच्यावरनं स्टिच करून घ्यायचं. ते बघायचं बरोबर ह्याचं सर्कल ठेवलं का नाही. इथं जरी वाटते तेव्हा हे मधल्या साईडला आहे ना इथे आपण चुनी देऊन घेऊ असं छान असं. चुनी घेण्यासाठी मी प्लेट छान दिसण्यासाठी. युनिक काय होण्यासाठी असं केलं तर चालेल बघा. मस्त छान असो का चुनी देऊन घ्यायची. बदनाशी चुन देऊन घ्यायची. एक म्हणजे एक छोटीशी प्लेट देऊन घ्यायची. शिलाई लॉक करून घ्यायची. धागे असेल ते कुठे कट करून घ्यायचे.
मस्तपैकी छान असं का आपलं हे झालेलं आहे बघा. छान असं आपण लावून घेतलेलं आहे. तसं पाहिजे तसं तुम्ही लावलं तर चालेल बघा. मस्त आता दिसताना थोडं नॉर्मली तो गुढी वगैरे आलेलं दिसते तेवढं येतच बरं का. पण बघा मस्तपैकी छान असं झालं. तरी वाटतं तुम्हाला इथं गुढी आली अजून एक तुम्ही चुने असे दिले चालेल. चुने दिले पण छान असतं. मस्तपैकी छान असं आपलं झालेलं बघा. किती छान असं युनिक काहीतरी वाटतंय का नाही. मस्तपैकी छान असं बघा झालेलं आहे. डोरमेट म्हणा किंवा पाईपच म्हणा आपण शिल्लक राहिले ह्याच्यातनं केलेलं बघा. हे घेतले शिल्लक राहायचं असं पण टी शर्ट तिथे घेतलेले. हे गोटपट्टी आपल्या कोट असले शिल्लक असे घेतलेले असतात. हे पण शिल्लक असा कपडा ते घेतलेला आहे आणि तो व्यवस्थित कशावर ठेवलेला आहे. आणि ठेवून बघा आपण छान असं स्टिच वगैरे करून घेतलेलं आहे मस्तपैकी छान असं. आणि जरी तुम्हाला इथं असं तुम्ही वेगळ्या आकाराचा कट केला तरी चालेल बघा. मस्तपैकी छान असं युनिक काही तर झाले का नाही. गोट वगैरे लावून मस्त छान असं केलेलं आहे. तर बघा व्हिडिओ आवडला का नक्की मला कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ आवडला इतरांना शेअर करा म्हणजे ज्यांना कोणाला युजफुल आयडिया वाटेल बाबा ते ज्यांना ट्राय करते छान असं त्याचं कटिंग टिचिंग मग ते एकदम सोपं कटिंग आणि टिचिंग सांगितलेलं आहे. तर व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. म्हणजे तुम्हाला बाबा किती छान असं वाटतं का नाही. रंग वगैरे बघा म्हणजे हे किती बघा छान असं झालं की नाही. डिझाईन वगैरे बघा किती मस्त आलेलं आहे की नाही. असं काय ते युनिक छान असं बघा बनवायला आवडतं. आणि मी प्रत्येक वेळेस तुम्हाला युजफुल काय आयडिया सांगतात टाकापासून टिकायचं युजफुल काही ते आयडिया सांगतात. व्हिडिओज नक्की बघत जावा. कसं वाटलं नक्की मला कमेंट करून सांगा. मस्तपैकी छान झाले का नाही. एकदम बघा मस्तपैकी छान असं युनिक काही ते बघा छान असं का झालेलं आहे. तर बघा मस्तपैकी छान झालं. आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघायचे असतील ना तर चला पुढे भेटू. बाय बाय. थँक्यू.